श्री गुरुदेव दत्त. देवासाठी 45 वास्तुनियम. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा आहे. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया. देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्य गोष्टी. नंबर 1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपऱ्या म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात. नंबर 2. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचले. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 3. देवघरातील दिवा समयी निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावी तर धूप उदबत्ती स्टँड वायू कोपऱ्यात ठेवावे. नंबर 4. देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही असो तुटलेला दिवा कधी लावू नका. यामुळे घरात नकारात्मक वाढते. जर तुम्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही. शिवाय लक्ष्मी मातेचे कोप होतो. नंबर 5. एका घरात 2 शिवलिंग शाळीग्राम सूर्यकांत चक्रांग गणपती व शंख पूजू नये. नंबर 6. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिक्याने गंध लावावे. नंबर 7. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावे. गणपती कुलदेवी टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण पांडुरंग नंदी व नवविहिरीत शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. अन्नपूर्णा देवी ही असावीत. नंबर 8. देवघरात देवी देवतांची मूर्ती आणि फोटोची तोंडे नेहमी पश्चिम दिशेला असावीत म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. नंबर 9. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडे असावे. नंबर 10. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितले आहे. नंबर 11. इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात. जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत. नंबर 12. देव्हाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा किंवा. नंबर 13. घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. फोटो घरात ठेवू नये. शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळची ठेवली तरीही चालेल. नंबर 14. घरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये. नंबर 15. मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये. नंबर 16. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज्य आहे. नंबर 17. देवघरात यंत्र असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत. नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत. नंबर 18. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेला तुटलेला किंवा तडा गेलेला देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये, कारण ते अशुभ मानले जाते. इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीचा पूजा केल्याने देवता नाराज होतात. नंबर 19. देवघरात एकाच देवताचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत. नंबर 20. देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन किंवा जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. नंबर 21.
देवाच्या उपासनेसाठी बनवलेल्या पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधी स्टोअर रूम, बेडरूम आणि बेसमेंटमध्ये नसावं. देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेतच असावे. नंबर 22. देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे. नंबर 23. देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. नंबर 24. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचे गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपती शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचे गणपती ठेवावेत. नंबर 25. भरपूर लोकांना गैरसमज आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, तर ती देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो. नंबर 26. देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा, शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. नंबर 27. शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा उत्तर दिशा आहे, म्हणजे शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. जर तुम्ही आर्थिक स्थितीमध्ये त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते. नंबर 28. आपल्याला आपले कुलदैवत किंवा कुलदैवत महिला असणे फार गरजेचे आहे. जर माहीत नसले तर आपल्याला विविध संकटातून तोंड द्यावे लागते. नंबर 29. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचे एक तरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. नंबर 30. वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुले घरात ठेवणं अशुभ आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, घरामध्ये नकारात्मक निर्मिती होते आणि यामुळे व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतो. त्यामुळे फुले सुकले फेकून द्यावी. नंबर 31. देवांना कधीही एका हाताने नमस्कार करू नये. नंबर 32. आपण देवघरात जो समई किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा. नंबर 33. देवघरातील समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही, म्हणजेच एक दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही. नंबर 34. समईमध्ये कधीही 3 वाती लावायच्या नसतात, एकतर 2 वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही 1 वात लावली तरी चालेल. नंबर 35. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थात अनामिकाने गंध लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजन्मीच्या फोटोंना अंगठा शेजारच्या बोटाने गंध लावावा. तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टिका लावावा मानला जातो मिळेल. हिंदू पुराणानुसार अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्यातील तिलक लावल्याने व्यक्तींना आरोग्य लाभते, घरात सुख समृद्धी नांदते. नंबर 36. नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. अशा प्रकारे तामसी पदार्थ देवाला चालत नाहीत. नंबर 37. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. नंबर 38. वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते. नंबर 39. देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो.
नंबर 40. घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे अवश्य आहे. पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी, तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 41. देवघरात शंख अवश्य ठेवावा. माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्र मंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रगट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरभराट संपत्ती प्रदान करते. नंबर 42. भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरामध्ये मोराची पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते. विशेष मोराची पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो. नंबर 43. हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत प्रिय मानले गेले आहे. असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो. यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. नंबर 44. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायचे, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून तो शांततेत केले कधीही चांगले. नंबर 45. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो, सापडलेले देव तसेच पुढील घरामध्ये आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत, कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. नंबर 45. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे 45 नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहे. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता नांदते.